सरसोदा साग आहा. राईची पानं, चाकवताची पानं, पालक पाण्यात घातलं चिरून बारीक आणि शिजायला ठेवलं. एका भांड्यात कणिक घेतली, मक्याचं पीठ घेतलं, त्याच्यात उकडलेला बटाटा कुस्करून घातला. मग त्याच्यामध्ये ओवा, जिरं, हळद, लाल तिखट, मीठ असं घालून जरा घट्ट कणिक भिजवून ठेवली. घट्ट अशासाठी भिजवायची की नंतर ती हळूहळू जरा सैल होत जाते. ही बाजूला ठेवल्यानंतर एकीकडे थोडंसं शिजलेल्या भाजीकडे सुद्धा लक्ष दिलं. भाजी छान उकडत होती. नंतर ती मिक्सरमध्ये घालून त्याची छान घट्ट हिरवी ग्रेव्ही करून घेतली. आता फोडणीसाठी तेलामध्ये बटर घालून त्यात जिरं घालून बारीक लसूण चिरलेली त्याच्यावर घातली. थोडी ब्राऊन झाल्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घातल्या. बरं, त्या ग्रेव्हीमध्ये पण आपण मिरच्या घातल्या होत्या बरं का, 2. मग कांदा त्यावर घातला बारीक चिरलेला आणि थोडा परतून घेतला. हा कांदा ब्राऊन रंगाचा झाल्यावर त्यात बारीकसा टोमॅटो घातला. अगदी छान शिजल्यानंतर मग त्यात हळद, लाल तिखट आणि धनेजिरे पावडर घालून पुन्हा हे मिश्रण परतून घेतलं. मग त्याच्यावर 1 चमचा मक्याचं पीठ घातलं. हा सगळा मसाला परतून घेत असताना त्याच्यानंतर वेळ आली मग आता त्यात गरम मसाला घालायची. कुठला तर कॅचचा सुपर गरम मसाला. ह्यानी इतकी सुंदर टेस्ट येते ना ह्या सगळ्या मसालेदार भाज्यांना. हा मसाला घातल्यावर पुन्हा परतताना त्यात 1 चमचा पुन्हा बटर ऍड केलं. सरसोदा सागची एक ट्रिक आहे. प्रत्येक स्टेपला 1 चमचा बटर किंवा तूप ऍड केलं ना की ह्याची चव जी बनते ना ती अफाट असते. आता ग्रीन ग्रेव्ही जी आपण बनवली होती ती या मिश्रणावर घातली आणि छान परतून घेतलं. पुन्हा त्याच्यावर 1 चमचा बटर घालायची वेळ आलीये. ते बटर घालून हे हळूहळू हळूहळू ढवळून मस्तपैकी परतून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि प्रत्येक स्टेपला 1 चमचा बटर किंवा तूप ऍड करत ही छान रटरटून शिजू द्यायची. अशी मसालेदार ग्रेव्ही तयार झाल्यानंतर नंतर कसली वेळ येते तर ह्याला तडका द्यायची. लसणाचा आणि लाल मिरचीचा. या तडक्यावर सुद्धा 1 चमचा बटर घालायचं आणि मग आपल्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या मसाल्याच्या. मसालेदार आलू पुरी गरमागरम तेलात टम्म फुगली की मग आपल्याकडे एक प्लेटिंग तयार करायचं असतं. कसलं प्लेटिंग? भाजी, छानपैकी मसाला पुरी आणि त्याच्या जोडीला ही छानपैकी घरगुती बनवलेली रोज व्हाईट लस्सी, सुंदर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली लस्सी, सरसोदा साग आणि आलू मसाला पुरी. म्हणजेच हिवाळ्याचा एक्सलंट मेनू. खायचं बरं का.